श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आहे गुरुवार आणि आता मी घेतलं आहे देवघर क्लीन करायला आणि इथे आपले स्वामी। आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना। तर देवघर वगैरे क्लीन करते अगोदर आणि मग मी तुम्हाला भेटते। आज गुरुवार आहे स्वामींचा वार आणि गुरुवार सोमवार मी देवघर क्लीन करत असते। त्याचबरोबर देवांच्या मूर्त्या वगैरे स्वच्छ करून छान आसन वगैरे अंतरून त्याच्यावर मला आवडते तशी सेवा करत असते। तर कालच मी ना बसलेली श्रियाला घेऊन आणि श्रियाला त्रास देत होता खरं तर, तेव्हा ना ह्या माळा देवांसाठी बनवल्या मी। तर त्या माळा आहेत, तुम्हाला जवळनं नंतर दाखवेल। आणि इथे ह्यांनी चाफ्याची फुलं आणलेली। तर आज काही जास्त फुलं नव्हती घरात, चाफ्याचीच फुलं होती, ती देवांना सगळी वाहिली। इथे पूजा वगैरे केली। इथे तुम्ही बघू शकता माळा सुंदर छोट्या छोट्या बनवल्या। देवांचं बहुतेक वस्त्रांपासून माळा वगैरे जे काही मी देवाला वाहते, हार वगैरे पण मी घरीच बनवते। हा स्वामींच्या गळ्यातला जो गुलाबाचा हार आहे तो सुद्धा मी बनवलेला आहे। तर मला आवडतं बेसिकली हे सगळं। त्याचबरोबर इथे तुम्ही आजची सेवा बघू शकता, गुरुवारची खूप सुंदर झालेली आणि स्वामी सुद्धा खूप सुंदर दिसत होते। फुलं जेवढी होती तेवढी वाहून मी पूजा केलेली आहे आणि सुंदर झालेली आहे पूजा इथे। तर छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय। तर इकडे बघू शकते त्याचं काम। त्याला माचीसची गाडी ना खाली पडलेली भेटली। आख सगळ्यांना आख म्हणजे डोळा, डोळा नाहीये आख म्हणजे काय डोळा, हे बघा आला। आख नाही आख म्हणजे हट बोलतो तो, त्याचा हट येत नाही, त्याचा आख येतं। श्रियाचा त्रास सहन करून मध्ये लुडबुड असते भरपूर सारी, पण तरी सुद्धा करायचं आपण, छान असतं। हे माझं मी नेहमी सांगत आली, माझ्या आवडीचं काम आहे त्यामुळे ते मी करणारच। तर असं आहे। स्वामी समर्थ तर देवघर क्लीन केला आणि विचार केला थोडा वेळ बसते, कारण का खूप वेळ गेला माझा देवघर क्लीन करायला श्रियाला घेऊन। आणि मी जशी बसली ना तसा श्रियाल सुद्धा माझ्या मांडीवर येऊन बसला। त्याला आवडतं मी जेव्हा जप करायला बसते तेव्हा तो सुद्धा येऊन बसतो, काहीतरी तो करतो। त्याला कोणतं पुस्तक वगैरे मिळालं ते बघत बसतो, पण तो बसतो। तर क्षणभर देवासमोर एवढी सगळी पूजा केल्यावर छान असं देवांचं जप केलं आणि मग आपली कामं आहेच। तर सगळी कामं वगैरे आवरून मी जास्त दाखवलं नाही तुम्हाला। त्यानंतर मी इथे करायला घेतलेला आहे आंबा नारळ वडी। हे उरणवरण यांच्या काकांनी नारळ दिलेला आणि हा नारळ आहे हा टिटवाळ्याचा प्रसाद मिळालेला होता, त्यामधला हा नारळ आहे। पण झालं काय, खूप दिवसापासून तो तसाच होता ना, म्हणून तो नारळ खराब झाला। मग ह्यांनी नारळ फोडलेले, त्याच्यामधले हे उरणचे 2 नारळ आहेत। तर ह्यांना खूप दिवसापासून एक होतं का आंबा नारळ वडी बनवू, ह्या सीझनला आमच्याकडे बनतेच आणि आम्हाला सगळ्यांना आवडते। तर तुमच्याबरोबर शेअर केले, बऱ्याच वेळा शेअर केले आणि आज सुद्धा करते। बेसिकली मी नारळवडी बनवताना ना खोबरं अशा प्रकारे काढून घेते, कारण का ना त्याचं कवच असतं वरचं जे ब्राऊन कलरचं, ते आपल्याला घ्यायचं नसतं। मग खोवलं ना मोरवीवर तर मग ते येतं मध्ये, म्हणून मग मी अशा काढून त्याला छान कट करून घेते आणि मस्त पांढरं शुभ्र खोबरं मिळतं आपल्याला। मग मी काय केलं, 2 आंबे घेतल्यात आणि आपलं हे बारीक कट केलेले आहेत ना खोबरा, तो मी मिक्सरला बारीक वाटून घेणार। आता जरी तुम्ही खोवला ना मोरवीवर तरी सुद्धा मिक्सरला बारीक करा, त्याच्याने वडी छान पडते आणि टेक्स्चर छान येतो, खरखरीत असा येत नाही। खोबरं सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं। त्यानंतर 2च आंबे घेतलेले मी, छान पिकलेले हापूस आंबे, त्यांचा गर घेतला आणि मिक्सरला तोही वाटून घेतला। आपल्याला अगदी कमी घ्यायचं आहे, म्हणजे खोबरं जास्त असेल ना तर गर कमी घ्यायचं, खूप जास्त नाही घ्यायचे। त्यानंतर साखर घेतली 1 मोठी वाटी भरून। सगळं साहित्य एका जाड बुडाच्या टोपामध्ये, पॅनमध्ये, कशामध्ये, लंगडीमध्ये तुम्हाला बनवायचं, त्याच्यात कढईमध्ये बनवू शकता। छान मीडियम गॅसवर सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। स्टार्टिंगला मीडियम ठेवायचा गॅस, कारण का साखरेमधनं नारळामधनं पाणी सुटतं त्यामुळे। इथे थोडे ड्रायफ्रूट घेतलेत, आवडत असेल ते घेऊ शकता, नाही घातले तरी चालतात। जसं मिश्रण ड्राय होत जातं तसं गॅस लो करून टाकायचा आणि इथे तुम्ही बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण ताट तयार करून घ्यायचं एखादं, ज्या भांड्यामध्ये आपण वड्या थापणार आहोत तो कोणताही। आता हा गोळा ना अशा प्रकारे तयार होतो आणि तो एकदम असा चिवट एकजीव असा गोळा तयार होतो। त्यानंतर आपली वडी
तयार होण्याची प्रोसेस सुरू झाली आहे समजायचं। मग त्याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट घातलेत आणि वेलची वगैरे घालणार नाही, कारण का हापूस आंब्याला आपला एक छान सुगंध असतो आणि तोच भारी असतो, त्यामुळे वेलची नाही घालायची। त्यानंतर ह्या मिक्सचरचा जो गोळा आहे ना तो अशा प्रकारे सुटसुटीत होतो, तेव्हा तो लगेच एका ताटामध्ये थापून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मी पटकन थापून घेतला आणि खूप गरम आहे त्यामुळे माझा हात सुद्धा भाजत होता, पण मी तरी सुद्धा थापला। आणि पेल्याचा वगैरे वापर करायचा थापताना, म्हणजे लवकर थापून होतं। आणि त्यानंतर सुरीने अशा प्रकारे कट्स करून घेते, जेणेकरून आपण जेव्हा ही वडी तयार होईल ना तेव्हा आपल्याला छान आकारामध्ये वड्या मिळतील। आता हे तयार आपलं ताट आहे ते अशा नॉर्मल टेम्परेचरवर आपण ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर पूर्ण थंड झालं ना अर्ध्या तासामध्ये का आपण त्याला पुन्हा अशा प्रकारे वड्या आपण कट करू शकतो। इझिली त्या निघतात, कारण का खोबऱ्यामध्ये ऑइल असतं, त्यामुळे ताटाला कोणतंही तूप वगैरे लावायची गरज नाही। आणि जर निघत नसतील तर थोडंसं बारीक गॅस करायचा आणि ताट त्या गॅसवर साधारण 1-2 सेकंद ठेवायचं, आपोआप आपण तयार केलेल्या वड्या निघून जातात। तर अशा प्रकारे ह्या वड्या किती सुंदर पडतात तुम्ही बघू शकता। आणि तयार आहे आपली आंबा नारळ वडी। तर स्वामींच्या पुढ्यात पहिले नैवेद्य ठेवते। तर आज खूप मला वाटतं पुरणपासून आल्यापासून ना मी व्लॉग शूटच केला नाही आणि आज विचार केला का काहीतरी गोड बनवून मग व्लॉग शूट करते। आज गुरुवार पण आहे आणि यांचं खूप दिवस चाललेलं का नारळवडी बनवते, त्यासाठी बनवली। आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे का मी तुम्हाला बोललेली उरणवरनं आली तेव्हा का मी मागवलेली एक गोष्ट, त्या पूजा साहित्यच आहे, तर तुम्हाला दाखवते। तर आणि ती सेवा मी चालू करणार आहे गेल्या 3 वर्षापासून। जेव्हा ही सेवा ना कुठेच नव्हती। मी साऊथचे व्हिडिओ पूजेचे मला फार आवडतात आणि पूजेचा कोणताही व्हिडिओ कोणाचाही असू दे आणि त्यात स्वामींची सेवा करणारं कोणीही असू दे ना, तर मला फार आवडतं त्यांचे व्हिडिओ बघायला, मी बघत असते। आणि पूजा अशी गोष्ट आहे ना ती आपण एकमेकांची बघू। आता माझी पूजा भरपूर जणांना आवडते आणि ते त्याचे माझ्यासारखे म्हणजे कॉपी बोलू शकत नाही त्याला, बघून करणं। पूजा तुम्हाला आवडणं आणि ती एखादा करतोय म्हणून आपण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याला कॉपी बोलू शकत नाही, कारण का जर आपल्यामुळे कोणतरी चांगलं करतं तर मग ती कॉपी नसते, ते आपण काहीतरी कुठे चांगलं केलंय हे असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी गोष्ट मी मागवली ना गेल्या 3 वर्षापासून, त्यासाठी छोट्या गोष्टी मी खरेदी करत आलेली आहे। येणाऱ्या आता काही दिवसामध्ये मी पूजा त्याची स्टार्ट करणार आहे, तर काय आहे ती गोष्ट ती तुम्हाला दाखवते। आणि त्यानंतर इथे बघा बॉक्समधनं काय निघालं, तर हे कुंचम आहे आणि हे मी मागवलं आहे ऑनलाईन। तर मी कोणतीही शॉपिंग जास्त ऑनलाईन करत नाही, क्वचितच करते। तर त्यामध्ये हे कुंचम, कारण का हे कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही। गेल्या 3 वर्षापासून मी ह्याला शोधते, 3 वर्षापासून नाही 2 वर्षापासून, जेव्हापासून हे ऑनलाईन मिळायला लागले। आणि त्याच्या 1 वर्ष अगोदरपासून म्हणजे साधारण 3 वर्षापासून मी जे साऊथचे व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत ह्या पूजेचे, पण ते जे हिंदीमध्ये होते ते मला समजले आणि बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत। तर खूप सुंदर आणि आज माझ्या हातात आहे। त्याबरोबर मी लक्ष्मी मातेचं त्यांच्याचकडनं पुस्तकं मागवली। आणि हे 2 दिवे आहेत, हे मी कधीचे खरेदी केलेले आहेत, ते मी दुकानातनं केलेले। आणि कुंचम मात्र मी ऑनलाईन मागितलेला आणि खूप सुंदर मिळाला आहे, खरंच खूप सुंदर मिळाला, जसा पाहिजे होता तसा। ही डिशसुद्धा मी दिवे घेतले ना त्याच दुकानातनं खूप अगोदर, कुंचम सेवा करायची आहे म्हणून मी अगोदर मागवलेली, खूप अगोदर। सगळ्या वस्तू आलेल्या, फक्त कुंचम नव्हतं, कारण का ते इथे कुठे मिळतच नव्हतं। मी भरपूर ज्या दुकानातनं सामान घेते ना त्यांनासुद्धा मी भरपूर वेळा बोलली का अशी वस्तू ही आहे ती मिळेल का, ते हो बोलायचे, पण मग त्यांनासुद्धा मिळत नव्हतं, नाही मिळत इझिली। आता कधी मार्केटमध्ये आलं तर पण नाही मिळत। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे सगळं साहित्य आहे ना, हे माझं अगोदरचं पूजेचं साहित्य आहे। लक्ष्मी मातेच्या पूजेला हे सगळं साहित्य लागतं, ते सगळं मी आणून ठेवलेलं होतं। आणि मला एकच गोष्टीची कमी होती, कुंचमची। त्याचबरोबर दररोजची सेवा मी लक्ष्मी मातेची करते ना दिवाळीमध्ये किंवा काय, ते त्या कवड्या वगैरे, गोमती चक्र, हा मोती बघू शकता, हा मला ना एका ठिकाणी गिफ्टमध्ये, म्हणजे गिफ्ट नाही बोलू शकत, तिथे काहीतरी कार्यक्रममध्ये गेलेली तिथे मिळालेला मला हा मोती। तर तो पॅकिंगमध्ये होता पण मी त्याला नंतर काढलं। आणि इथे ना मला श्रीयाला त्रास द्यायला आलेला आणि छोट्या वस्तू असलेल्या मला भीती वाटते, म्हणून मग इथनं सगळं उचलायचं मी ठरवलं।
आणि तुम्हाला दुसरं दाखवते गोष्टी. तर श्रियाला घेऊन पूजा करणं किंवा काम सुद्धा करणं इझी नाहीये, पण करते म्हणून मग पूजा का नको करू असं माझं असतं. आणि इथे बघा, तर आताच अक्षय तृतीया होऊन गेली आणि अक्षय तृतीयेला काहीतरी घ्यायचं असतं. तर ना मी विचार केला कुंचम सेवेसाठी छान असं कमळ घेते. फुलं पण दाखवलेली त्यांनी, पण मला फुलांपेक्षा ना हा कमळ फार आवडला आणि लक्ष्मीमातेचा प्रिय आहे म्हणून कमळ घेतला. आणि अजून दुसऱ्या काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत. जेव्हा मी कुंचम सेवा करेल ना त्या सेवेमध्ये तुम्हाला मी दाखवेलच का काय काय लागतं आणि काय काय मी आणलं नवीन आणि पहिल्यापासून माझ्याकडे काय काय होतं, तर त्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण शेअर करेल. तर अशा प्रकारे हे कुंचम मी घेतलेलं आहे. हे कुंचम आहे ॲक्च्युली, ह्याचं डिझाईन तुम्ही बघू शकता. मापटं चिपटं वगैरे आपण बघा, आपण तर तेव्हा कधी बघितलं नाही. आपल्या पूर्वजांचे पूर्वीच्या लोकांचे जे धान्य मोजायचं जे भांडी होती ती त्याच सारखा आकार आहे हा. आणि चिपटं वगैरे असतं ना, तर ते नावं पण मी बरोबर घेते का हे सुद्धा मला माहीत नाही, पण त्याचंच एक प्रकार आहे छोटं. आणि साऊथमध्ये म्हणजे दक्षिणमध्ये याला कुंचम बोलतात. तर असं काय आहे, आता त्यांची भाषा आपल्याला समजत नाही. इंडोगोंडो थंडा पाणी मी सुद्धा आहे, मला काहीच समजत नाही, पण त्याला कुंचम बोलतात. आणि ते कुंचमची पूजा त्यांच्याकडे जास्त केली जाते, कारण का लक्ष्मी म्हणजे काय तर धान्य, धन धान्य दोन्हीमध्ये मोडते ती लक्ष्मी. आणि आपल्याला ह्यामध्ये धनाची आणि धान्याची दोघांची पूजा करायची. म्हणून हे त्या लोकांनी म्हणजे त्या लोकांची सगळ्या घरोघरी केली जाणारी ही पूजा आहे. तर ही मी जेव्हा बघितलेली साधारण 3 वर्षापूर्वी मी बघितलेली ही पूजा आहे. आणि तेव्हापासून मला जर हे मिळालं तर, आणि नंतर हळूहळू 2 वर्षानंतर मी बघते ना, तर बऱ्याच ठिकाणी ते अवेलेबलसुद्धा झालेलं. पण एका ठिकाणी मी ट्राय केलेलं ना, तर त्यांचं अगोदर व्यवस्थित होत नव्हतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांचे दुसरे व्हिडिओ पडले तर त्याच्यामध्ये वेगळंच कुंचम दिसायला लागलं. मग मी तिथे स्टॉप केलं. आणि आता मी ज्यांच्याकडनं मागवले ना त्यांच्याकडे काय झालेलं, त्यांच्याकडे मी ते बोलले आमच्याकडे एकच साईज आहे, एकच डिझाईन आहे आणि एकच मिळणार. तर मी बोलले ओके. थोडेसे पैसे मला जास्त वाटले, पण मला पाहिजे होतं म्हणून मी घेतलं. आणि ऑनलाईन म्हणजे ॲमेझॉनवर बघितलेलं तर कमीमध्ये होते. फक्त एक ऑनलाईन वस्तू थोडंसं टेन्शन असतं. आपण दुकानात खरेदी करताना कसं आपण हात लावून वगैरे चेक करून बघतो, पण अक्षरशः घरी आल्यावर ना ह्याचं जे वेट आहे ना खरंच वजनदार आहे. आणि एवढं सुंदर असणार ना, मी त्यांना लगेच माझा रिव्ह्यू दिला का छान आहे. तर खूप छान सुंदर मिळालं आणि छान वाटतं. कोणाला हे आवडेल कोणाला नाही आवडणार तर त्याचं मी काही करू शकत नाही, कारण का मला देवाची कोणतीही पूजा आवडीने करायला आवडतं. हे माझा स्वभाव आहे, मला आवडतं सगळं करायला. तर असं आहे. आणि आजची सेवासुद्धा गुरुवारची सुंदर झालेली आणि चाफ्याचा छान सुगंध येतो. चाफ्याचा सुगंध लपणारच नाही. तर इथे तुम्ही बघू शकता ह्याचं चालू आहे कुंचम भरायचं काम. ते बघा, त्याला सांगायची गरज नाही कशी पूजा करायची, सगळं माहीत असतं त्याला. कशी पूजा करायची श्रियाल, बाप्पाची पूजा कशी करायची. माझा श्रियाल पूजा करणार सगळी सगळं. बाप्पाचं नमस्कार कर, बाप्पाला पहिले दाखव नमस्कार करून. सोनिया बाप्पाला नमस्कार करून दाखव. इकडे बघ. अय गोंदूश जय जय बाप्पा कुठे. अशा आहे ते बाप्पाचं पुस्तक आहे, गोंदूशच्या बाप्पाचं पुस्तक आहे ते. नमस्कार कर. तुला येतं पुस्तक वाचता. याचा अर्थ ह्याला उलटं सुलटं सगळं समजतंय. असं कुंचममध्ये टाकायचं, ते कुंचममध्ये टाकायचं. तर चला ह्याचं असंच चालू राहणार. आणि हे सगळं मला उचलून बाबा हे सगळं मला उचलून व्यवस्थित ठेवायचं आहे ते. तर मी आवरते आणि मला असं वाटतं व्लॉग इथे एंड करते, कारण का व्लॉग खूप मोठा झाला असेल. रेसिपी पण आहे आज. चला. तर वड्या दुपारनंतर बनवलेल्या म्हणून संध्याकाळच्या नैवेद्यामध्ये ठेवलेल्या. इथे चपाती आणि पनीरची भुर्जी होती नैवेद्य. तर जे व्हेज जेवणामध्ये शिजतं त्याचं नैवेद्य मी देवाला दाखवत असते. कुंचमबद्दल तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर जरूर हक्काने विचारा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.